राम मंदिराच्या देणगीवर दरोडा प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पण हा गुन्हा उघडकीस आला कसा? आरोपी कोण आहेत आणि हे दान लपवलं जायचं कुठं? 210 चांदीच्या विटांचं नेमकं काय झालं? उद्धव ठाकरेंनी दिलेल्या दानाची माहिती मिळाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून मिळालेल्या देणगीच्या अपहार प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना 29 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारी पक्षानं न्यायालयात दिली आहे. या अटकेतील 5 ते 6 जण हे बँक कर्मचारी आहेत आणि ते मंदिरातील दान रक्कम मोजण्याच्या कामावर नियुक्त होते. मंदिरातल्या बाथरूम मध्ये नोटांची बंडलं लपवून नंतर ती गायब केली जायची. या प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले असल्याचा दावा केला जातोय. मात्र पोलिसांनी नोंदवलेल्या अधिकृत FIR मध्ये या दोघांची आरोपी म्हणून नावं नाहीयेत आणि त्यामुळेच अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनी या SIT तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा गुन्हा नेमका उघडकीस आला कसा? तर हा प्रकार दानपेटांमधील रक्कम आणि बँकेत जमा असलेल्या रकमेतील तफावत लक्षात आल्यानंतर उघडकीस आल्याचं म्हटलं जातं. आरोप वाढल्यानंतर रेकॉर्ड्स, लेजर आणि बँक जमा रकमेची पडताळणी करण्यात आली. त्यात गडबड दिसली. काही कर्मचाऱ्यांवर संशय आला आणि SIT चौकशी सुरू झाली. तपास पथकानं राज्य सरकारला 23 जूनला प्राथमिक अहवाल सादर केला. त्यातल्या शिफारसींवर 25 जूनच्या रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री सर्व आरोपींना अयोध्येतून ताब्यात घेण्यात आलं. शुक्रवारी पोलिसांनी अटकेची माहिती दिली. प्राथमिक चौकशीनंतर आता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान देवरिया इथल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की विशेष तपास पथकाचा अहवाल मिळाल्यानंतर तातडीनं पोलिसांनी कारवाई केली. सत्य आणि असत्य यातील फरक स्पष्ट केला जाईल. जनतेच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार राज्य सरकारनं SIT स्थापन करून तपासाला सुरुवात केली. SITच्या तपासात 150हून अधिक सेवादार आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे, ज्यांच्या बँक खात्यांमध्ये आणि आर्थिक स्थितीत गेल्या काही महिन्यात अचानक अफाट वाढ झाली आहे. यातील काहींनी महागड्या गाड्या आणि मालमत्ता खरेदी केल्याचं देखील उघड झालंय. तर पहिला आरोपी म्हणजे रामशंकर यादव उर्फ टिन्नू, जे चंपत राय यांचे निकटवर्तीय मानले जातात. मंदिरातील वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये त्यांचा हस्तक्षेप असल्याचं सांगितलं जातं. दान मोजणी प्रक्रियेवर देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मोजणी कक्षाची चावीही त्यांच्याकडे असल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणातील ते मुख्य आरोपी मानले जातात. अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा यांचे मेहुणे आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांचे नातेवाईक आहेत. दान मोजणीचं काम त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्या घरातून कथितरित्या चोरीची रक्कम जप्त झाल्याचा दावा करण्यात येतोय. तिसरा आरोपी लवकुश मिश्रा, ट्रस्टी अनिल मिश्रा यांचे नातेवाईक आहेत आणि तेही दान मोजणी प्रक्रियेत सहभागी होते. त्यांच्या घरातून कथितरित्या चोरीची रक्कम जप्त झाल्याचंही सांगितलं जातं. मनीष यादव, टिन्नू यादव यांचे पुतणे आणि ते सुद्धा मोजणी प्रक्रियेत सहभागी होते. त्यांच्याकडूनही कथितरित्या चोरीची रक्कम जप्त झाल्याचा दावा होतोय. अविनाश शुक्ला चढावा मोजणीच्या कामात कार्यरत होते आणि त्यांच्या बँक खात्यातून 5 लाख रुपये आढळल्याची चर्चा होती. सुभाष श्रीवास्तव, दान मोजणीचे प्रभारी, संपूर्ण मोजणी प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली पार पडत होती. त्यानंतरचे उरलेले 2 आरोपी म्हणजे करुणेश पांडे आणि रमाशंकर मिश्रा. हे दोघेही अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांच्यासोबत कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. या सगळ्या आरोपात सिंधी समाजानं 2024 मध्ये 210 चांदीच्या विटा मंदिर समितीकडे अर्पण केल्या होत्या. अयोध्येतील मंदिरात चांदी आणि इतर साहित्याशी संबंधित कथित गैरव्यवहाराची चर्चा सुरू असल्यानं त्याचा खुलासा करावा अशी मागणी माजी नगरसेवक आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी मनोज लासी यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि मंदिर व्यवस्थापनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. याचवेळी उद्धव सेनेचे नेते संजय राऊतांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. राम मंदिरासाठी त्यांच्या पक्षानं 1 कोटी रुपयांचा धनादेश दिला होता आणि तसंच सुमारे 25 किलोहून अधिक वजनाची चांदीची वीटही न्यासाला अर्पण केली होती. मात्र या दोनही देणग्यांच्या पावत्या आजपर्यंत मिळालेल्या नाहीत असा दावा संजय राऊतांनी केलाय. राऊत यांनी या गैरव्यवहारातील पैसा खासदार आणि आमदार खरेदी करण्यासाठी वापरला गेल्याचा आरोपही केलाय.
खरं तर आता या प्रकरणात नेत्यांच्या मागणीनंतर पंतप्रधान कार्यालयानं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून स्थापनेपासूनच्या सगळ्या देणग्या, समर्पण निधी, सोनं, चांदी आणि बँक व्यवहारांचा संपूर्ण हिशोब मागवला होता. मात्र चंपत राय यांनी सध्या एसआयटी तपास सुरू आहे असं कारण पुढे करत पीएमओला सुद्धा ही वित्तीय माहिती देण्यास नकार दिलाय. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होतं, या आरोपींना काय शिक्षा होते, या गटात अजून कोणाचं नाव सहभागी होतं का हे पाहणं महत्वाचं आहे.